हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ तुषार. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण या चॅनलवरती BVSC अँड AS दॅट इज बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री याच्या प्रवेश प्रक्रियेविषयी डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. परंतु BVSC अँड AS सोबतच आणखी एक कोर्स असतो जो ॲनिमलला सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो, तो म्हणजे वेटरनरी डिप्लोमा. आणि या व्हिडिओमध्ये आपण वेटरनरी डिप्लोमा इन महाराष्ट्र याबद्दल डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये टॉपिक असणार आहेत एलिजिबिलिटी क्रायटेरिया, कोर्स ड्युरेशन और कोर्स इन्फॉर्मेशन, ॲडमिशन प्रोसेस, डॉक्युमेंट्स, देन सीट मॅट्रिक्स और कॉलेज लिस्ट, फी स्ट्रक्चर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे BVSC अँड AH अँड डिप्लोमा यामधील फरक काय आहे आणि एक डिप्लोमा होल्डरकडे ॲनिमलला सर्व्हिस देण्यासाठी काय काय राईट्स असतात याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, वेटरनरी डिप्लोमा कोर्स यालाच आपण LMDP दॅट इज लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन, तसेच LSS लाईव्हस्टॉक सुपरवायझर, पॅराबेट किंवा वेटरनरी पॉलिटेक्निक्स असेही म्हणतो. त्यानंतर या कोर्ससाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा 10th किंवा SSC पास तो विद्यार्थी असला पाहिजे. त्यामध्ये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी 50% मार्क्स, अदर कॅटेगरी म्हणजेच OBC, SC, ST, NT यासाठी 45% मार्क्स असले पाहिजेत. जर आपण वयोमर्यादेचा विचार केला तर 16 वर्ष ते 25 वर्षामध्ये आपण असाल तर या कोर्ससाठी आपण इलिजिबल असाल. जर आपण अदर कॅटेगरीचे असाल तर आपल्याला 3 वर्षाचे रिलॅक्सेशन मिळते. त्यानंतर आहे कोर्स ड्युरेशन किंवा कोर्स इन्फॉर्मेशन. LMDP हा 2 वर्षाचा कोर्स आहे, अगोदर 1 वर्षाचा होता. या कोर्समध्ये आपल्याला 4 सेमेस्टर असतात आणि 10 सब्जेक्ट्स असतात. हा कोर्स आपल्याला जास्तीत जास्त 4 वर्षामध्ये कंप्लीट करायचा असतो. आणि या कोर्समध्ये आपल्याला ॲनिमलविषयी बेसिक स्टडीबद्दल इन्फॉर्मेशन दिली जाते, जसे की ॲनिमल केअर, फूड, न्यूट्रिशन, त्यानंतर हँडलिंग अँड क्लिनिंग ऑफ ॲनिमल्स. यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ॲडमिशन इन्फॉर्मेशन. जी डिप्लोमा कोर्सची ॲडमिशन प्रोसेस आहे महाराष्ट्रामध्ये ती MAPSU युनिव्हर्सिटी थ्रू कंडक्ट केली जाते, दॅट इज महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्सेस युनिव्हर्सिटी, नागपूर. जर आपल्याला या कोर्सची इन्फॉर्मेशन किंवा येणाऱ्या काळात ॲडमिशन प्रोसेससाठी नोटिफिकेशन पाहिजे असेल तर www.mapsu.in या वेबसाईटवरती आपण भेट देऊन या पिक्चरमध्ये जसे दाखवले आहे तेथे क्लिक करून आपण या कोर्सबद्दल माहिती घेऊ शकता, किंवा आपण डायरेक्ट www.le.mapsu.in या वेबसाईटवरती जाऊन ही माहिती घेऊ शकता. तर मित्रांनो, ॲक्च्युअल ॲडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने असते याबद्दल आपण थोडक्यात डिस्कस करूया. जेव्हा या ॲडमिशन प्रोसेसची सुरुवात होते तेव्हा सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यानंतर आपल्याला लॉग इन करून आपली पूर्ण इन्फॉर्मेशन भरावी लागते. यामध्ये आपल्याला कॉलेजचे प्रेफरन्सही द्यावे लागतात. यानंतर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती एक लिस्ट येते, ज्यामध्ये जर आपले काही करेक्शन असेल तर आपल्याला करेक्शन करून परत सबमिट करावे लागते. आणि फायनली एक फायनल मेरिट लिस्ट येते. यानंतर 4 अलॉटमेंट राऊंड लागतात. त्यामध्ये फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड अँड स्पॉट राऊंड असतो. जर आपल्याला फर्स्ट राऊंडमध्ये फर्स्ट प्रेफरन्सची कॉलेज भेटले तर आपल्याला तेथे जाऊन ॲडमिशन घ्यायचे आहे. जर नाही भेटले तर आपण बाकीच्या राऊंडसाठी वेट करू शकता. आणि जर आपण फर्स्ट प्रेफरन्स भेटून ॲडमिशन घेतले नाही तर आपण या ॲडमिशन प्रोसेसमधून थर्ड राऊंडपर्यंत बाहेर पडतात आणि नंतर आपण स्पॉट राऊंडसाठी अप्लाय करू शकतात. तर अशा पद्धतीने ॲडमिशन प्रोसेस होत असते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या प्रोसेससाठी अर्ज करण्यासाठी काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लागतात. त्यामध्ये आहे कलर फोटोग्राफ्स, त्यासोबत सिग्नेचर असणे गरजेचे आहे. त्यानंतर SSCचे बोर्ड सर्टिफिकेट अँड मार्कशीट, त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बोनाफाईड, त्यानंतर आहे आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट अँड कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलेटेड सर्टिफिकेट हे आपल्याला VJNT, NTB, NTC, NTD, OBC आणि EWS कॅटेगरीसाठी लागते. त्यानंतर जर आपल्याला काही स्पेशल रिझर्वेशन घ्यायचे असेल तर त्यासाठी आपल्याला सर्टिफिकेट लागते, जे की PWD आणि PH असते. त्यानंतर या ॲडमिशन प्रोसेसला आपल्याला फॉर्म अप्लाय करण्यासाठी जी फीज आहे ती आपण SBI कलेक्ट मनी ट्रान्सफर किंवा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड यावरूनही करू शकता. नेक्स्ट आहे रिझर्वेशन. तर यामध्ये आपल्याला SC कॅटेगरीसाठी 13%, STसाठी 7%, NTA 3%, NTB 2.5%, NTC 3.5%, NTD 2% आणि OBCसाठी 19% असतात. त्यासोबतच EWSसाठी 10% असते आणि राहिलेल्या ज्या 40% सीट्स आहेत त्या ओपन कॅटेगरीसाठी असतात. यामध्ये SBCसाठी 2% रिझर्व्ड सीट असतात.
फिजिकल हँडिकॅप किंवा PWसाठी 5% आणि जे ऑर्फन कॅन्डिडेट आहेत यांच्यासाठी 1% रिझर्वेशन असते। त्यानंतर मित्रांनो आपण सीट मॅट्रिक्स किंवा कॉलेज लिस्ट महाराष्ट्रामध्ये काय आहे याबद्दल डिस्कस करूया। तर महाराष्ट्रामध्ये एकूण 101 कॉलेज आहेत आणि त्यामध्ये सीट्स आहेत 3321। तर याची डिव्हिजन किंवा कॉलेज कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये किती आहेत याची लिस्ट आपण पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे मापसी युनिव्हर्सिटी डिप्लोमा कोर्सची ॲडमिशन प्रोसेस करते त्याचप्रमाणे BVSC अँड AH डेअरी टेक्नॉलॉजी अँड फिशरी सायन्सची ही ॲडमिशन प्रोसेस करत असते। तर याच कॉलेजच्या अंतर्गत डिप्लोमा कॉलेजचे डिव्हिजन झालेले असते। त्यामध्ये सर्वात पहिले आहे नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर, त्यामध्ये ते नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली। त्यासोबतच जर आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजविषयी माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या कॉलेजविषयी माहिती घेऊ शकता। त्यानंतर आहे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई, त्यानंतर आहे क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, यामध्ये या डिफरंट डिस्ट्रिक्ट्स येत असतात। त्यानंतर आहे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी, यामध्ये औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, नांदेड, त्यासोबत अहमदनगर आणि हिंगोलीचे काही कॉलेजेस। त्यानंतर पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर, यामध्ये नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, बीड असे काही जिल्ह्यातील डिप्लोमा कॉलेजेस येतात। त्यानंतर आहे अकोल्याचे कॉलेज, त्यामध्ये बुलढाणा, जळगाव, त्यानंतर अमरावती, अकोला असे डिस्ट्रिक्ट्स येतात। त्यानंतर दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय वरुड, पुसद आहे, त्यामध्ये हे डिफरंट डिस्ट्रिक्टचे कॉलेजेस येतात। असे 101 कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये डिप्लोमाचे प्रेझेंट आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा कॉलेजच्या फी स्ट्रक्चरबद्दल आपण डिस्कस करूया। तर आपणाला प्रथम वर्षी जे विद्यालय शुल्क आहे ते 26,000 आहे आणि द्वितीय वर्षीही 26,000 आहे आणि जे विद्यापीठ घटक महाविद्यालय शुल्क आहे ते आहे 5,300 आणि 5,500। तर आपल्याला प्रथम वर्षासाठी 31,300 रुपये आणि द्वितीय वर्षासाठी 31,500 रुपये फीज आहे। मित्रांनो, हा वेटरनरी डिप्लोमा कोर्स किंवा LMDPचा डिप्लोमा कोर्स केल्यानंतर आपण आपला स्वतःला डॉक्टर किंवा आपल्या नावापुढे डॉक्टर लावू शकत नाही। हे 1984 कायद्यानुसार सांगितलेले आहे। फक्त जो रजिस्टर वेटरनरी प्रॅक्टिशनर आहे आणि ज्याच्याकडे MSVC दॅट इज महाराष्ट्र स्टेट वेटरनरी काउन्सिलचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तेच फक्त आपल्या नावापुढे डॉक्टर लावू शकतात। तर आपण कोणीही आपल्या नावापुढे डॉक्टर लावू नये। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, BVSC अँड AH डिग्री कोर्स आणि वेटरनरी डिप्लोमा कोर्स यामधील आपण फरक जाणून घेऊया। एक पशुवैद्यक विद्यार्थी या कोर्ससाठी जाण्यासाठी प्रथम 10वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतो, त्यानंतर 12thला म्हणजेच 12वीला सायन्स शाखेला ॲडमिशन घेतो, त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये 150 गुण घेतो। त्यानंतर जी राष्ट्रीय पातळीला अत्यंत कठीण मानली जाणारी परीक्षा आहे नीट, यामध्ये तो चांगले गुण आणि चांगले रँक घेऊन BVSC अँड AH या डिग्रीला ॲडमिशन घेतो। ही डिग्री तो विद्यार्थी 5.5 वर्ष कंप्लीट करतो आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याला MSVC कडून महाराष्ट्र स्टेट वेटरनरी काउन्सिलकडून रजिस्टर नंबर भेटतो आणि तो विद्यार्थी त्यानंतर प्रॅक्टिस करू शकतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक BVSC अँड AH विद्यार्थी MSc करण्यासाठी ICAR किंवा AIEEA दॅट इज ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर ॲडमिशन ही परीक्षा उत्तीर्ण करून त्यामध्ये चांगले गुण घेऊन MSc साठी ॲडमिशन घेतो आणि त्यानंतर 3 वर्षाची PhD करतो। MSc 2 वर्षे आणि PhD ही 3 वर्षाची असते। त्यानंतर मित्रांनो, जो एक डिप्लोमा होल्डर असतो तो 10वी पास करतो, LMDPचा 2 वर्षांचा कोर्स करत असतो आणि पशुसेवा देत असतो। परंतु BVSC अँड AHचा विद्यार्थी नीटसाठी 2 वर्ष आणि BVSC साठी 5.5 वर्ष देऊन अभ्यास करत असतो आणि त्यानंतर तो स्वतःच्या नावापुढे डॉक्टर हे लिहित असतो। एवढा अभ्यास केल्यानंतर तो ॲनिमलला औषधोपचार करतो, परंतु तुम्ही फक्त 2 वर्षच अभ्यास करून औषधोपचार किंवा शस्त्रक्रिया कसं काय करू शकता। तर मित्रांनो, एक डिप्लोमा होल्डर पशुसेवेमध्ये काय काय करू शकतो किंवा त्याचे काय हक्क आहेत याबद्दल आपण आता डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचे आणि सर्वप्रथम म्हणजे वेटरनरी डिप्लोमा होल्डरला जर पशुसेवा द्यायची असेल तर त्याला रजिस्टर वेटरनरी प्रॅक्टिशनरच्या देखरेखीखालीच द्यावी लागते। त्या प्रथमोपचारामध्ये आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, व्हॅक्सिनेशन, कास्ट्रेशन ऑफ ॲनिमल्स आणि जे संसर्गजन्य रोग नाहीत त्यावरतीही तो प्रथमोपचार देऊ शकतो। त्यानंतर ड्रेसिंग, क्लिनिंग, त्यानंतर जे जंतुनाशक आहे तोही ॲनिमल अँड पोल्ट्री हाऊसेसमध्ये स्प्रे करू शकतो। त्यानंतर कलेक्शन ऑफ सॅम्पल्स किंवा एखाद्या इमर्जन्सी सिच्युएशनलाही तो प्रथमोपचार करू शकतो। तर मित्रांनो, आपण स्क्रीनवरती पाहू शकता भारतीय पशुवैद्यक परिषद अधिनियम 1984च्या कायद्यानुसार एक डिप्लोमा होल्डर कोणत्या प्रकारची पशुसेवा देऊ शकतो त्यामध्ये आपण स्क्रीनवरती व्हिडिओ थांबवून
रीड करू शकता। तर यामध्ये 22 बाबी अशा आहेत ज्यामध्ये एक डिप्लोमा होल्डर काम करू शकतो। त्यामध्ये सर्वात शेवटची ओळ आहे, परंतु वरील सर्व किरकोळ पशुवैद्यक सेवा नोंदणीकृत पशुवैद्यक व्यवसायाच्या देखरेखीखाली आणि निर्देशानुसारच पार पाडण्यात येतील। याबद्दल आपण सर्वात महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये ॲडमिशन प्रोसेसबद्दल डिस्कस केलेले आहे। मला आशा आहे की आपणाला हा व्हिडिओ पूर्णपणे समजलेला असेल। धन्यवाद।